हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत कालची जी घटना घडली होती त्या अनुषंगाने या अगोदर सांगितल्याप्रमाणे आमची तपास पथके जी आहेत ती कार्यरत होती. त्यामध्ये आज आम्ही दोन मुख्य आरोपींना जे आहे ते अरेस्ट केलेली आहे. त्यांना एकूण 28 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे. यामध्ये जो मुख्य आरोपी आहे बिराजदार आणि त्याचा मित्र अजयराव यांना आपण आज दुपारी अटक केलेली आहे. यामध्ये प्राथमिक तपास जो आहे तो सुरू आहे. पोलीस निरीक्षक श्री कैलासे या घटनेचा पुढील तपास करत आहे. यामध्ये आणखी काही लोक इन्व्हॉल्व आहेत का आणि त्यांचा त्यामध्ये काय नक्की रोल आहे या अनुषंगाने आमचा तपास जो आहे तो सुरू आहे. सर बॅकग्राऊंड काय आणि नेमकं यामधील जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावरती एक गुन्हा दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याचं अजून कुठलंही क्रिमिनल रेकॉर्ड जे आहे ते उपलब्ध नाहीये आणि कुठलाही गुन्हा त्याच्यावरती दाखल नाहीये. यामध्ये जे 2020 पासून त्यांची जी इन्व्हिटी होती त्यातूनच हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न होत आहे. मागील महिन्यामध्ये अशीच त्यांची वादावादी होऊन एक गुन्हा दाखल होता आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच जे त्यांचं संबंधित गुन्ह्यामधला जो तपास झाला त्या गुन्ह्यात तपासामध्ये त्यातल्या एका आरोपीला आपण अटक केलं होतं आणि पुढं चालून काल रोजी जे आहे तो यातला जो इतर जो आरोपी आहे तो तिथं कैलास कॉलनीमध्ये जात असताना त्यांचा परत वाद झाला आणि वादातून त्याचं पर्यावसन जे आहे ते या गुन्ह्यामध्ये झालेलं आहे. यामध्ये एकूण 5 आरोपी फिर्यादीने सांगितले होते आणि त्यातले 2 मुख्य आरोपी जे आहेत ते आपण ज्यांनी फायरिंग केलेलं आहे त्यांना पकडण्यात आम्हाला आणि गुन्हे शाखा ठाणे शहर यांना यश आलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे. सर याच्यामध्ये राजकीय नगरसेवकाचे नाव फिर्यादीने घेतलेलं आहे की त्याचाही त्यांनी कट रचल्याचं सांगितलं आणि त्याचबरोबर जो पाटील आहे त्याच्याबरोबर 2017 पासून वाद आहे. त्यांच्याबरोबर माझा कुठला वाद नाही, त्यामुळे हा कट रचून माझ्यावरती अत्याचार आरोप करण्यात आला. या अनुषंगाने आमचा तपास जो आहे तो सुरू आहे. आमचं तपास पथक शिवाय गुन्हे शाखा यांचा दोघांचाही समांतर तपास सुरू आहे. यात कुठलाही पुरावा किंवा कुठलीही गोष्ट आम्हाला आढळून आल्यास नक्कीच पुढील कायदेशीर कारवाईची तजवीज आम्ही ठेवली. चौकशीसाठी त्याला म्हणजे त्या तक्रारीमध्ये तसं नमूद केलंय का त्यांना? काही व्यक्तींवर त्यांनी संशय केलेला आहे, संशय घेतलेला आहे, तर त्या अनुषंगाने पण आमचा तपास जो आहे तो सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.